सो गाईज आज वडापाव करणार आहे आम्ही सकाळ सकाळ. इथे पप्पा बटाटे सोलताय. ते का सोलताय? हा असंच ठीक आहे. हे मला मदत करताय ते. आपण आता ब्लॉग स्टार्ट करूया. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करते. आज सकाळी मी खूप लवकर उठलं, म्हणजे 4लाच उठलेलं मम्मी आणि मी. नंतर आम्ही 4 वाजता चाय वगैरे करून गेलो आणि परत झोपलो. माझी एक ऑर्डर होती म्हणून परत उठले नाही. आता आमचं ठरलं की वडापाव करायचं. तर वडापाव मम्मी करत होती पण बोलले राहून मी करते करून. तर मी सगळी वडापावची तयारी केली. मी तुम्हाला दाखवते. इथे वडापावची भाजी झाली आहे, इथे पीठ आणि तेल पण ठेवलं. आता फटाफट मी वडापाव काढते. मला तर दाखवणार नाही, मी डायरेक्ट आता तुम्हाला खाताना दाखवेल की कसं झालं आहे ते. कारण की मला आता बघा ना पिठाचे हात होते, तर मी हे सगळं नाही करू शकत त्याच्यामुळे. आणि मला पप्पांनी पण थोडी मदत केली. माझी एक ऑर्डर होती, माझी फ्रेंड आलेली एक ऑर्डर घ्यायला म्हणून मी खाली गेलेली. तर माझं मनात होतंच असतं की कोणीतरी मला मदत करावी, बटाटे सोलून ठेवावे. तोपर्यंत मी पजे गेली की पटकन भाजी करेल आणि वडे टाकेल करून असं. आणि तेवढं पप्पांनी बटाटे सोलून तेवढंच मी घरी आणि पप्पा बटाटे सोलवले. तर बोलले की हे काय करताय? मला तर काय नाही, तुला थोडी मदत करतो. मी बोलले की अच्छा. आणि मग नंतर मी कॅमेरा घेऊन आली तर मला काय नाही असंच करतो. तर ठीक आहे, आता आपण भेटूया. गाईज फायनली वडापाव इथे मस्त रेडी झालेत. मी सगळे करून टाकले कारण की भरपूर पीठ होतं, पण म्हटलं जाऊन मी सगळेच करते. आणि ते चाय ठेवला इथे वडापाव, इथे चटणी केली. आता मस्त खातो. मग तुम्हाला भेटते बाय. मस्त वडापाव खाऊया. कसा झाला पप्पा वडापाव? ब्युटिफुल. ठीक आहे मम्मी. तू नको दिसू आता, पहिले मी मग तुला कोणाचं चालेल तर नाही. सो गाईज आता आम्ही चाललो आहे मुंबईला. आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही 3 जण चाललो. आणि कोण 3 जण आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो. तुम्ही पण फायनली आम्ही निघालो. आता आम्ही डोंबिवली सोडलो. आम्हाला इथे बँड्राला आता आम्ही जागेला उतरून मग बँड्राला जाणार आहे. ओला करू का डायरेक्ट जाऊ टॅक्सी करू माहिती नाही आहे. पण ॲक्टिंग नको करू, ॲक्टिंग कम कर, ॲक्टिंग कम मदत पाहिजे. सो लेट्स कंटिन्यू. आणि आमच्यासोबत आमचे पप्पा पण जे की झोपले. हां झोपले ते वैतागलेत म्हणून. पण ठीक आहे, आता आपण पुढे भेटूया. बाय. सो गाईज वी आर इन दादर. आता आम्ही पटकन लिफ्टने जातो. मग आम्ही आता बँड्राला जाणार आहे. मग आम्ही ट्रेननेच जाणार आहे. आम्ही ओला टॅक्सी करायचं बघत होतो पण नाही केली. आता आम्ही ओलाने नाही ट्रेनने जातो आणि मग तुम्हाला डायरेक्ट बँड्राला भेटतो. बाय. खूपच गर्दी बघा, दुपारी पण एवढी गर्दी आहे गाईज. आता आम्ही बँड्राला पोहोचलो आहे. आता इथे आरती बघा आम्हाला भेटणार आहे. तिथे मस्जिदच्या इथे उभा आहेत. सो बघूया आता आपण आपल्याला भेटता येत की नाही. आणि हे आहे बँड्रा स्टेशन आणि हे बघा हे 2 जण. सो गाईज आता आम्हाला आडसू काका घ्यायला आलेत. आता आम्ही चाललो, आम्हाला जिथे काम आहे तिकडे. आणि मग आता आम्ही चाललोय जिथे आमचं काम आहे तिकडे. मग आम्ही तुम्हाला भेटतो आता काहीतरी खाऊ वगैरे. ते आडसू काका वगैरे आम्हाला भेटलेत. सो ऍक्टिंग नाही कसं करायचं काय. आम्ही आता बँड्राच्या एल्को मध्ये आलेलो. एल्को हॉटेल फेमस आहे. त्या ठिकाणी पूजा भट, मनीषा कोयराला, पूजा बत्रा, म्हणजे ज्या फिल्म इंडस्ट्रीच्या जेवढे हिंदीच्या हिरोईन असतात, मराठीमध्ये अमृता सुभाष असेल, अमृता खानविलकर असेल, अशा सगळ्या मॅडम या ठिकाणी सर्व आर्टिस्ट आले. मराठी हिंदीचे आर्टिस्ट खास एल्कोची पाणीपुरी म्हणजे एल्कोला ब्रेकफास्ट नाश्ता करण्यासाठी येतात. आणि एल्कोची पाणीपुरी ऍक्टिंग का 50 रुपये घट. सो आता आम्ही इथे आलो हॉटेलमध्ये जेवायला. काकांच्या ओळखीचं हॉटेल आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि मग भेटतो. बाय. सो गाईज आता आमचं फायनली जेवण झालं. आता आम्ही निघणार आहे. नाही तर आम्ही जाणार आहे माउंट मेरीला. आणि आम्हाला हे काका जाणार आहे. सो ठीक आहे, आता आपण भेटूया माउंट मेरीला. हां आम्ही एल्को हॉटेलमध्ये जेवलो आहे. मस्त आम्ही पनीर चिली, फ्राईड राईस आणि फ्राईड राईस आणि व्हेज तवा पुलाव, मैसूर मसाला, मस्त बिस्लरी पाण्याच्या बाटल्या. आता आम्ही ज्यूस घेतो. ओके पप्पा कसं आहे जेवण? कसं आहे जेवण? एकदम खुश, तम्मी खुश. छान.
मम्मी छान आहे माझ्या भावांची छान असे कडे वगैरे घेतलेत, कानातले घेतलेत. मी तुम्हाला घरी गेलो दाखवेल आणि त्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि खूप कॉस्टली पण आहेत. एक कडा 400 ते 500 पर्यंत आणि ते कोणते आहेत ते मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते. आणि कारण की आम्ही त्यांना बोललो सही रेट बताओ करके, तर ते बोलतात की तुम्ही ह्यांच्यासोबत आलेत ना, म्हणजे ह्यांच्यासोबत काकांसोबत, हा ह्यांच्यासोबत आले ना तर आपको सही रेंज बताऊंगा. आता काका बोललो तुला काय पाहिजे ते घे, मी बघतो. सगळं घेतलंय गोल्डन ज्वेलरी, खूप डिसेंट आहे. हे आपल्या इथे लवकर कुठे भेटत नाही म्हणून. आणि एक झुमके पण घेतले, ते झुमके पण नवरात्रीसाठी घेतले आणि खरंच त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि त्यांनी आम्हाला छान वाटतंय. आता मी जेव्हा पण बँड्राला नाही तेव्हा काकांना घेऊन जाईल. म्हणजे काकांची ओळख आहे आणि ते त्यांना हेल्प वगैरे करतात. हा, तर त्यांना सगळेजण इथे मानतात आणि मस्त बँड्रा ओळखते त्यांना. हे सचिन तेंडुलकर आहे, तेंडुलकर मतलब कुछ भी मतलब कुछ. आता आम्ही निघालो आणि इथे इतकं ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक मध्ये फसलोय. आता कुठपर्यंत का काय ट्रॅफिक? बीकेसी टू कुर्ला. बिकेट बापरे, एवढ्या लांब पर्यंत आहे. बीकेसी टू कुर्ला पर्यंत सेम ट्रॅफिक राहणार आहे. आता बघूया आपल्याला घरी जायला किती वाजता येते. ठीक आहे, आता नाही गुड्डी काय पप्पाला आता गाडी लावताना आमचं नेट पण नाही चालत. माझं घे ना नेट व्हॉट्सअप दे. आता मस्त गाणी ऐकत आम्ही जाणार आहे आणि ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक मध्ये टाइमपास कसा करायचा. हे सगळे ऑफिस आहेत, मेन ऑफिस कसले आहेत काका सांगा. ओएनजीसीचा डब्बा आहे तो. हा, अजून हे PNGL, हा बँक ऑफ बडोदा, BOI, बॉय, स्टेट बँक ऑफ इंडिया, SABचं ऑफिस समोरचं. भारी ना दिसतं ना मधलं. हा, ते काय मधलं ते याचं आहे. अरे यार काय यार, शरद पवारांचं कसं तरी हाय वाटतं ते. अच्छा, भारी आहे ना. ते मध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्याच्या मागे पण काहीतरी आहे बाजूला मध्ये. त्याच्या पलीकडे बँक ऑफ अमेरिका आहे. हा, बँक ऑफ अमेरिका आहे ती पलीकडची. 24 आवर्स कंपन्या आहेत वाटतं ना, 24 नॅशनल कंपन्या. ओके, चलो भारी वाटतंय पण इथे. चला, अशा इन्फॉर्मेशन साठी बनवून राहा. तिथून गेला असं पण तिथं हवालदार कोपऱ्यातच उभा आहे. खाली करायचं कसं, डोकं टेकायचं. कशा आरामात येतात. आम्हाला गाडीत बसवलं आणि गेले. हे बघा बघा, पान खायला. गाडीचं निरीक्षण चालू आहे काही. हे बघा हेवी रायडर आता गाडी कशी चालवतात बघा का. इथे आम्ही जीव मुठ्ठीत घेऊन बसलो, एकदम पळवत आहे ते, झूप झूप झूप. आणि हातबीत सोडतो. थांबा तुम्हाला मी दाखवते आता. अरे यार शिट, सिग्नल लागला ना. काय टोल ना का? 2 मिनिटाचा आहे. कुठे दिसतात मिनिटं? सुटला. हा कसला सिग्नल आहे असा? ठीक आहे, आता बघा तुम्ही रायडिंग. दिकरी आहे क्या? बापरे बापरे बापरे, कसे कट मारून बघा काका. हे बघा बघा बघा, बाप रे काका रिस्क आहे. बघा बघा, कुठून पण गाडी नुसती फिरवतात, बूम बूम बूम. हेवी रायडिंग. आता इथे बघा, सो गाईज आता वाजले आहेत किती हो काका? 9:08 नाही किती, 9:24 झाले.
9:24 झालेत आणि स्टील आम्ही ट्रॅफिकमध्ये. बँड्रापासून तिकडे ट्रॅफिक होतं ते काकांनी टाळलं. आता इथून शेळीफाट्याला किती 1 तास झाला असेल आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलोय आणि सगळे वैतागले बघा. वैतागत नाही तू. वैतागलो तर आहे पण काय करणार. ठीक आहे आता घरी जाऊ, बघू कधी निघतोय. आणि घरी घेतलं घरी गुड्डीने काय घरीच गेली नाही घरी गुड्डीने चांगला स्वयंपाक केलाय. काकांनाच देऊ मग खायला. गुड्डीने काही केलं नाही. ती स्वतः जाऊन पाणीपुरी खाऊन आली, चायनीज खाऊन आली आणि आता फिरायला गेली. आता आम्ही जाऊन तिथे जाऊन बनवणार मग खाणार. हा रियालिटी आहे. तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवते. बघा ट्रॅफिक बोटीमध्ये तो आता आम्ही शेळीपाट्याचा ट्रॅफिक सोडलाय. आता इथून फक्त अर्धा-पाऊण तास लागेल आम्हाला बदलापूरला पोहोचायला. आता आम्ही आहोत हॉटेल अश्विनीच्या इथे. काकांना पान खायचं म्हणून थांबवलंय. आम्ही बँड्रा टू बदलापूर यायला आम्हाला 4.5 तास ते 5 तास गेले फक्त ट्रॅफिकमुळे. आणि आता मी इतके टायर्ड झालो, घरी जाऊन डायरेक्ट आंघोळ करून मी झोपून घेणार आहे. आणि जेवणाचा तर काय पत्ता नाहीये, बघू आता घरी गेल्यावरती काय पडते. घेत आहे ते काका. आणि इथे बैल आहेत, आर्टिफिशियल बैल आहेत, तुम्हाला दाखवते. आर्टिफिशियल खूप सुंदर दिसतात आणि हॉटेल पण खूप सुंदर.